हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर आज आपण बनवणार आहोत कुकर पोपटी। तर फर्स्ट मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपले बेसिक मसाले ॲड करायचे, जिरे पावडर, धना पावडर, मसाला, हळद आणि चिकन मसाला टाकलेला आहे मी। एक्स्ट्रा तुम्ही टाकू शकता, मटन मसाला वगैरे, गरम मसाला वगैरे टाकू शकता। आणि आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अर्ध लिंबू टाकायचं, जशी क्वांटिटी असेल तसं टाकायचं आहे। व्यवस्थित लिंबू टाकल्यानंतर मॅरिनेशनला ठेवायचं आहे आपल्याला। 15 ते 20 मिनिटं तुम्ही ठेवू शकता, अदरवाईज घाई असेल तर तुम्ही यूजही करू शकता लगेच। त्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे हा पाला आहे मामुरडाचा, आमच्याकडे मामुरडाचा पाला असे म्हणतात। पोपटीला आपण हाच पाला यूज करतो। त्यानंतर मी तो स्वच्छ धुवून घेतलेला आणि त्यामध्ये काहीच पाणी नाही ठेवलेलं, तुम्ही पाहू शकताय। आणि त्यात आपण कुकरमध्ये बनवतो, तो कुकरमध्ये त्या पानांची जाड अशी लेअर करायची आपल्याला। खाली एकदम पातळ नाही, खाली पानं थोडी जास्त लावायची आहेत आपल्याला। त्यानंतर तुम्ही पाहू शकता वालाच्या शेंगा टाकलेल्या आहेत मी, व्यवस्थित स्वच्छ धुवून टाकायचे आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे। मी खडा मीठ वापरलेला आहे, तुम्ही नॉर्मली छोटं मीठ वापरलात तरी चालेल। खडा मीठ असतो त्याने चव थोडी मस्त येते एकदम। त्यानंतर मी चिकनची लेअर टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि नंतर मी एक मध्ये तशी पानांची लेअर टाकलेली आहे, परत सेम तसंच वरती लेअर टाकायची आहे। आणि मी वरती अंडी यूज केलेली आहेत चिकन पोपटीमध्ये, म्हणजे पोपटीमध्ये अंडी नसली तर काय आहे, पोपटीमध्ये अंडी टाकायची आहेत आपल्याला वरतून। अंडी टाकल्यानंतर जे मी थोड्याशा माझ्यात शेंगा होत्या त्यासुद्धा मी ॲड केलेल्या, आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे वरतून। आणि छानपैकी पानांची जाडसर लेअर करायची आपल्याला, परत सेम जसं बेसला केले तसंच वरतीसुद्धा। आणि 15 ते 20 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। 15-20 मिनटात तुम्ही चेक करू शकता, जर नसेल झालं तर परत 5 मिनटं ठेवू शकता, पण 15-20 मिनटात छानपैकी रेडी होते। आणि ॲक्च्युली मी लास्टची क्लिप घ्यायला विसरलेली, पण नंतर मी थोडीशी होती त्याची क्लिप घेतली आहे, बघू शकता किती छान अशी पोपटी झालेली आहे। थँक्यू।